जय गुरु. ऐकू येत आहे का माझा? हो सर. हा. जय गुरु. तर आपण एकच मिनिट वाट बघू आणि मग सुरू करू. काल आपण कुठं आलो होतो? 76 होतं आणि पत्रम, हा, सहकुत्रगत झालं होतं. साकुत्रगत झालं. ठीक आहे, ठीक आहे. ओके. आणि काल शेवट कोण करत होता आठवत होतं निशिगंधाताई तुम्हाला? शेवट कोणी केलं मी होतं? करत होते सर. अच्छा, अपर्णा. अपर्णाताई करत होत्या का? बर हा, बर बर. मी काल संस्कृत मध्ये अनुवाद करातलं पहिलं वाक्य झालं. झालं बरोबर. म्हणजे तो कुठे गेला? हो, 76वी स्लाईड. हम्म. बर, तुम्ही सगळ्या लोकांनी एक लक्षात आलंय का तुमच्या, की संस्कृत मध्ये प्रश्नार्थक चिन्ह नाहीये? हम्म. आपल्या मराठीमध्ये जे आपण प्रश्नार्थक चिन्ह म्हणतो ते नाहीये. हम्म. पण आपण जेव्हा परीक्षेत लिहितो मराठीत अनुवाद करा, आणि जर का आपल्याला एखादं प्रश्नार्थक मराठी वाक्य आपण संस्कृत मध्ये लिहिलं आणि त्याच्याही वेळेला तुम्ही जर का पुढे प्रश्नार्थक चिन्ह दिलं, प्रश्नचिन्ह, तर बरोबर येते, चालणार आहे. पण खऱ्या संस्कृत मध्ये प्रश्नार्थक प्रश्नचिन्ह नाहीये. चालेल, हम्म. मी शेअर करतो आणि पुढे जाऊ आपण आता. आपण वाट बघून झाली. शेअरिंग कुठं? हा, इकडे. सॉरी. दिसतंय माझा स्क्रीन? हो हो. हा, चालेल. मग आपण आता तुम्ही सुरुवात करा. तुमचं झालं होतं का तुम्ही करत होतात? हा, झालेलं म्हणजे. अच्छा, तुमचं झालं म्हणजे मग निशिगंधाताईच आहेत आज. दुसरं वाक्य करा. हो, करते. ती ती कोठे गेली सा कुत्र गता. बरोबर आहे. बघा, ती कोठे गेली प्रश्नार्थक वाक्य आहे. हो, पण प्रश्नचिन्ह नाहीये. हा, नसतं ते, त्याच्यावरून मला आठवलं. पण आपण आता तुम्ही इथं बघा, पत्र कुत्र गतम मध्ये प्रश्नचिन्ह दिले, त्यामुळे आपल्या लेवलला ठीक आहे, हरकत नाही. कारण की आजकाल नाही तर लोकांना कळणार पण नाही की हा प्रश्न आहे प्रश्न. का उत्तर आहे, बरोबर. प्रश्नाचं उत्तर आहे. हा, हो ठीक आहे, चालेल. हे सोपं आहे. गता धातू साधित विशेषणासारखं वापरलेलं आहे. हो हो. विशेषण नाही, धातू साधित धातू भूतकाळ, साधित. भूतकाळ म्हणून वापरलेले आहे, भूतकाळ पण क्रियापदी आहे. क्रिया आणि सा. बरोबर आहे. सा आहे, हा करताय त्यातला. पुढे कोण येत आता? निशिगंधाताई नंतर सीमाताई आल्यात. हो. हा, घ्या ताई. पत्र पत्र कोठे गेले. हम्म. पत्रम कुत्र गतम. हम्म. इथे लक्षात आलं, गतम परत हो, धातू साधित वापरलेलं आहे. नपुंसकलिंगी आहे. आणि पत्र नपुंसकलिंगी आहे, त्यामुळे ते हा, इकडे गतम झालं, तिथे बर स्त्रीलिंगी होतं म्हणून गता, आणि वरती पुल्लिंग म्हणून गता, असं सगळं बर. दिलं. आता गम गच्छ धातू कसा आहे ताई, ओळखाल तुम्ही? म्हणजे म्हणजे तो धातू कुठल्या प्रकारचा आहे? सकर्मक आहे का आकर्मक आहे? कर्मक आहे. कर्मक आहे ना. का आपण? कारण कोण गेलं च उत्तर कर्त्याप्रमाणेच येत आहे. दुसरं काही नाहीच आहे मध्ये, कर्म काही नाहीये जाण्यामध्ये, ती व्यक्तीच जाऊ शकते. नाही, बरोबर आहे. पण म्हणजे काय, की कोण आणि काय, हे जर का प्रश्न आपण क्रियापदाला तुम्ही विचारलेत,
आणि त्याचं हा. उत्तर एकच आलं तर ते आपण चालेल. हो. अकर्मक म्हणतो ना. हो. हा, हे मला उत्तर अपेक्षित होतं की कोण हा. आणि काय हे दोन्ही प्रश्न क्रियापदाला विचारायचे हो. आणि मग उत्तर काय बघायचं आणि त्यावरून ठरवायचं हे सकर्मक आहे का अकर्मक. हम्म. हा, ठीक आहे. ओके. हो. हा, पुढे आपण वैजंतीताईंकडे जाऊ. हो सर. पत्र कुठे गेले? पत्रम हा. पुत्र गतम. माझ्या मते ते भूतकाळ आहे. आत्ताच केलं होतं ताई. झालं का हे? साकुत्र गत झालं होतं ना? नाही. अच्छा, ठीक. त्याच्याकडून पाणी प्याले गेले नाही. हम्म, तेन जलम न पीतम. न हम्म. पीतम. बर, आता पहिल्यांदा यातलं मला क्रियापद सांगा, कोण आहे, धातू कोण आहे? करता तेन आहे. आपण आणि कर्ताकडे नाही, माझा प्रश्न होता काय होता, क्रियापद धातू. धातू पहिले ओळखायला शिकायचं. पीतम. पीतम हे काय आहे? क्रियापद. हा, क्रियापद आहे. मग धातू कुठला आहे क्रियापदाचा? अं, कोणी मदत नका करू, त्याच्यानंतर त्यांनाच जमू देत, करू देत. पा पिबती आपण तृतीय. शिकलो होतो ना, हो, बरोबर आहे. पा पिबती, पिबती हे वर्तमान काळी रूप होतं त्याचं. बरोबर. पीतम भूतकाळी आहे. हा, प्याले तर गेले गतम. पा पिबतीचं पीतम हे धातू साधित आहे आणि धातू साधित आहे भूतकाळी आहे. पीतम. भूतकाळी आहे आणि इथे क्रियापदासारखं भूतकाळी क्रियापदासारखं वापरलंय. हो. हा, मग त्याने आता कोण कोण प्याला तर तो प्याला, म्हणजे प्याले गेले नाही. तो हा, प्याला नाही म्हणजे जाऊ कोण आपण, जाऊ प्याला. आपण. एक मिनिट हा. ताई, सावकाश सावकाश. पीतम कशा प्रकारचं क्रियापद आहे हे? सकर्मक आहे का आकर्मक आहे? ओळखा बघू, दाखवा मला. कोण काय सकर्मक आहे सर. हा, ते का न बरं? जलम न पीतम. का पण? कारण कोण कोणी प्याले नाही तर त्यांनी प्याले नाही. काय प्याले नाही तर पाणी प्याले नाही. हा, म्हणजे म्हणजे कोण वेगळं आणि वेगळं काय उत्तर या दोघांची उत्तरं वेगवेगळी आली. उत्तरं वेगळी वेगळी येत आहेत म्हणून सकर्मक आहे. हा, हे अपेक्षित आहे. हे तुम्हाला जेव्हा सांगता येईल ना, तेव्हा समजतं समोरच्याला की आता ह्या विद्यार्थ्याला सकर्मक आणि अकर्मक कळलं. ठीक आहे, म्हणजे आता आपण म्हणलं सकर्मक आहे. मग आता याच्यामधलं कर्म कुठलं आहे? कर्म जलम. हा, ठीक आहे. आणि मग आता मला एक सांगा की कर्ता तो असून तृतीयेत का गेला? त्याच्याकडून. त्याच्याकडून ऊन म्हणजे पुन. हे बरोबर आहे, पण कर्ता सकर्मक क्रियापदामध्ये आपण जेव्हा धातू साधित क्रियापद वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये कर्ता तृतीयेत जातो आणि कर्म तृतीयेत. हा. प्रथमेत येतं आणि कर्माच्या जलम. लिंगानुसार धातू साधित जे असतं त्याचं लिंग ठरतं. आता जलम बरोबर. हे नपुसकलिंगी आहे ते पाणी नपुसकलिंग. हा. म्हणून पीतम झालं. बरोबर. समजा जल हे जर पीतम. का पुल्लिंगी असतं, जलह असतं, असं एक कल्पना करा, तर पीतह झालं असतं, बरोबर? बरोबर. जलह पीतह. असं झालं असतं. पण जर असतं तर आता इथे जलम नपुसकलिंगी आहे म्हणून पीतम झालंय. हो सर. आलं लक्षात? आलं म्हणजे लक्षात. हो, आलं धातू लक्षात. सकर्मक आहे आणि आपण हा. इथे ते धातू साधित भूतकाळी क्रियापदासारखं वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये तेन जलम काल आपण म्हणतोय, कारण की सकर्मक धातूच्या धातू साधित वापरामध्ये कर्ता हा नेहमी तृतीयेत तृतीयेत जातो असतो. आणि तृतीयेत. कर्म कर्म हे धातू साधिताच्या ह्याच्याप्रमाणे असतं. बरोबर आहे. कर्माप्रमाणे धातू साधित. कर्माप्रमाणे धातू साधित कर्म प्रथमेत धातू जातं. साधित. हो. हा, हे विश्लेषण तुम्हाला जर लिहिता आलं ना परीक्षेत, तुम्ही जेव्हा हे लिहाल
संस्कृतमध्ये अनुवाद करा आणि त्याच्या खाली हे लिहिलं ना, परीक्षकाला लगेच कळेल की ह्या बाईला पूर्णपणे कळलेलं आहे काय करते ही. हे लिहायचं असतं का सर म्हणजे? अपेक्षा नाही, पण तुम्ही लिहू शकता, तुमच्याकडे वेळ आहे तेवढा पेपरात लिहायला. अच्छा. पण त्यांनी विचारलंय कुठे? नाही, विचारलं नसलं हा तरी त्यांनी आपल्याला जर माहिती, विचारलं. तुम्ही भावार्थामध्ये परीक्षेच्या परीक्षेत लिहिणारच आहात ना. तुम्हाला विचारलेलं नाही एवढा मोठा भावार्थ लिहा म्हणून, पण लोकांनी लिहिला तर चुकीचं काही नाहीये. सर इथे पीतमचं पी ह्रस्व का दीर्घ पाहिजे? पीतमचा पी दुसरा पाहिजे, बरोबर आहे. ती दुसरा हा. परवा सरांनी सांगितलं होतं ना. हो, तेव्हाच मी म्हंटल होतं की हा हा कुठेतरी वाचलंय ह्रस्व म्हणून. हो, पीतम पीतम पाहिजे. हे पीतम पीतम पाहिजे. हम्म. पुढे काय आता? पिब धातूचं आपण जेव्हा पिब म्हणतो तेव्हा ते पहिला असतो ना पी? हो, तेव्हा पहिला असतो. फक्त हे धातुसाधित भूतकाळाच्या ह्याच्यात तो दुसरा होतो का? दुसरा होतो, बरोबर आहे. ओके. पीतम. सर आणि हा. पास्यामी ते भविष्य काळात असतं का? हो, पिबचा पास्यती, पास्यामी वगैरे, मी पेईन वगैरे भविष्यकाळ हा. होतो. नाही, एरवी नाही तर पिबामी पिबावा हा होतच. बरोबर आहे. हा, ठीक आहे, बरोबर आहे. पण मला शंका त्या होती. ह्याच्यामध्ये ते पहिला असतो पी, राईट? तो हो, दुसरा तो नाही. पहिला आहे. तो रस्व आहे. आता आपण पहिला आणि दुसरा नाही म्हणायचं बरं का, याच्या पुढे ऱ्हस्व. ऱ्हस्व आणि दीर्घ. ओके. चालेल. पुढचं कोण आहेत आता? वैजयंतीताई जोशी, नंतर विद्याताई आहेत. त्याने घोडा नाही पाहिला, हा, तेन अश्वहा न दृष्टहा. बर. आता मला दृष्टहा पहिल्यांदा आधी, मूळ धातू. हा नाही, आता मला नीट सांगा ताई. ते सकर्मक आहे. नाही, हा सकर्मक आहे, बरोबर आहे तुमचं उत्तर. हा, पण मूळ धातू कुठला आहे? दृश्य. दृष्पश्य, दृष्पश्य. बरोबर आहे. पश्यामी, पश्यावह, हा. पश्यामह आपण म्हणतो. पण दृश धातूचं धातू साधित दृष्टह झालं, जर पुल्लिंगी वापरायचं असेल तर. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये कोणी पाहिला? त्यांनी पाहिला. काय पाहिला? घोडा पाहिला. ठीक घोडा आहे, पाहिला. म्हणजे याचा अर्थ हे सकर्मक क्रियापद सकर्मक. नक्की झालं. आता त्याच्यात आपण धातू साधित केलं त्या क्रियापदाचं रूप. हा, मग याचा अर्थ कर्ता आता कशात जायला पाहिजे? तृतीयेमध्ये, त्यामुळे गेला बरोबर कर्ता. आहे. आणि कर्म कशात आणि कर्म जाईल? प्रथमेत गेलं, म्हणून प्रथमेत क्रियापद येईल. पण प्रथमेत. बरोबर, क्रियापदही प्रथमेत येईल. आणि क्रिया धातू साधिताचं लिंग आणि वचन हे कर्माप्रमाणे चालतं. हा. हो. आणि म्हणून प्रथमेत अश्व होत, आणि अश्व एक वचनीय आहे, म्हणून दृष्ट हे पण दृष्ट एक झालं. वचनीय आहे. हो आलं लक्षात? हो. हा, छान छान केलं ताई. पुढे कोण आहेत आता? कपिलजी आज आलेत का? रुपालीजी? बहुतेक काल दोघ जण नवरा बायको नव्हते. बर, पण मध्ये कल्पनाताई उबाळे आहेत का आलेल्या? नाही, मग एकदम विशाखाताईंकडेच जायचं आपण. तू काय काम केलेस? त्वया अध्यारोतते, तू अध्यारोत असल्यामुळे. किम कार्यम कृतम. कृतम म्हणजे करणे, म्हणजे कर धातूचं. क्रू करोती. करोती धातूचं रूप धातू साधित भूतकाळी रूप आहे. हा, आता सरांनी काय सांगितलं होतं? धातू साधित म्हणजे मूळ धातू जो असतो त्याला त लागतो खरा, पण त्यातला क निघून जातो आणि नुसता त राहतो, म्हणून क्रू त झालं. हा, मग आता आपण पुढे जाऊया की कृत हे धातू साधित होणार आहे, मान्य आहे. पण आता त्याच्या आधी आपल्याला ठरवायचंय सकर्मक की अकर्मक. बघा ना, विचारा कोण आणि काय, हे विचारा ना.
प्रश्न सकर्मक आहे, कारण काम केलंय, असं कामेचं काहीतरी केलंय कोणी नाही, आणि कोण आणि काय, कोणी केलं त्यांनी केलं, काय केलं काम केलं. काम केलं, त्यामुळे हा. ते सकर्मक आहे. बरोबर. अम, कार्य काम म्हणजे कार्य, हा कार्य नपुसकलिंग आहे म्हणून ते कार्यमचं कृतम झालं, नपुसकलिंग त्याचं. बर. आणि ते आता करता कशात जायला पाहिजे, धातू साधित तृतीयेत जेव्हा आहे. जायला पाहिजे, म्हणून तृतीयेत. त्वमचं तत्वया झालं. हा, त्वया झालं. हा, चला, म्हणजे आपल्याला कर्ताचा हिशोब लागला. आता कर्माचा हिशोब लावू आपण. कर्म कुठलं होतं? कर्म नपुसकलिंग होतं म्हणून कार्यम झालं. कार्य म्हणजे, आणि कर्म कशात पाहिजे? कर्म कर्ता तृतीयेत गेला आता, हो, म्हणजे आता कर्म कशात येईल? प्रथमेत येईल. प्रथमेत येईल. हो, हा, मग कार्यम हे नपुसकलिंगी जर का कर्म असेल तर त्याचं प्रथमा काय होईल? एकवचन कार्यम. कार्यम. हो, वनम वने कार्य. वनानी सारखं हो, चालेल ते, बरोबर. कार्यम. हो, कार्यम आणि कृतम. प्रथमेत. हो. म्हणजे हे तुम्हाला कळलं का आपण कसं त्याचं शवविच्छेदन केलं पूर्ण वाक्याचं? हो, हा, हे शवविच्छेदन करता आलं पाहिजे आपल्याला. चालेल. पुढे सुकेशाताई आहेत का आता? हो आहे. हा, घ्या ना ताई मग 7वं. न हि तेन कार्यम न कृतम. कृतम क्रियापद आहे. हम्म. कोणी केलं, त्याने केलं. हा, काय केलं, कार्य केलं, म्हणजे सकर्मक झालं हे. बरोबर. आणि जेव्हा सकर्मक असतं तेव्हा क्रियापदाप्रमाणे कर्त्याप्रमाणे क्रियापद चालतं. नाही कर्माप्रमाणे नाही नाही नाही. कर्माप्रमाणे कर्माप्रमाणे चालतं. एक मिनिट ताई, घाई करू नका. कर्ता कोण आहे? तो. तो. आता आपण धातू साधित वापरायचं ठरवलं म्हणजे कर्ता तृतीयेत जायला पाहिजे, सकर्म. हम्म. म्हणून आणि त्वमचं कर्माप्रमाणे तेन झालं. त्वमचं तेन. नाही, त्वमचं नाही, सहच तेन झालं. सॉरी, इथे तो आहे ना. होय, होय. त्याने केलं. हा. हा, बरोबर आहे. म्हणजे झालं, आपला कर्त्याचा हिशोब झाला. आता कर्म काय आहे? कार्य पुलिंगी आहे, नपुसकलिंग आहे, हा, म्हणून मग कृतम पण नपुसकलिंगी मध्ये गेलंय. बरोबर आहे. कार्यम कृतम झालं. आणि मूळ धातू क्रू आहे, त्यामुळे त्याचं धातू साधित रूप होणार कृत. आता येऊन जाऊन हिशोब काय लावायचा? कृतम करायचं, कृता करायचं का कृतः करायचं? कार्य नपुसकलिंगी असल्यामुळे आपण कृतचं कृतम केलं. ठीक आहे, चालेल. आता कोण झालं? तर सुकेशाताई झाल्या, त्यानंतर मोहिनीताई तुम्ही आलायत, मी बघितलंय. हो सर. हा, करा. 8वं वाक्य बघा. तो येथे केव्हा आला? हा. कर्ता आहे सह, हम्म. आणि म्हणून आगतः हे सुद्धा म्हणजे कर्त्यानुसार झालं हे आगतः. मला असं वाटते तेही म्हणजे कर्त्यानुसार प्रथम याच्यातच आहे. हो, ते बरोबर आहे. म्हणजे धातू साधित कळलं. पण आता आपण पहिल्यांदा आधी यातलं क्रियापद काय आहे? आगतः. नाही, आगत हे ते क्रियापदाचं रूप आहे, पण मूळ धातू किंवा क्रियापद काय आहे? आगच्छ. आगत, आगच्छति, आगच्छति. आ हा, अधिक गम असा तो हा. धातू आहे खरा. आगच्छति. बरोबर आहे. आ अधिक गम, आणि गम जे आगम. धातू आहे त्याचं गत होतं, म्हणून आगत झालं. हा, इथपर्यंत ठीक आहे. आता आपण आगत झालेलं आहे. आता हे सकर्मक आहे की अकर्मक आहे, ओळखून दाखवा बघू ताई. अकर्मकच आहे, कारण की तिथे फक्त कोण गेलं तर तो गेला. नाही, कोण तो आला. केव्हा आला? हा, तो आला तर तो केव्हा आला?
तर तो हा करता फक्त एकच कोण आला याचा मिळतं, पण काय आला याचा आपल्याला उत्तर मिळत नाही, नाही, म्हणून हे मिळतं ना ताई. अकर्मक. कोण कोण आणि काय या दोघांची उत्तरं तोच आहे. तो या केव्हा आला? नाही, केव्हा आला सोडून द्या. अत्र आणि कदा हे समजा 2 शब्दच नाहीत वाक्यात. एक क्षणभर विचार करा. सह आगतः. आता कोण आणि काय याची तो आला. उत्तर मला सांगा कशी येतील. कोण आला? कोण आला? तो आला. हा, काय तो आला? आला. तो आला. काय आला? तो आला. आता इथे तुमचा घोळ काय होतोय मी तुम्हाला सांगतो मोहिनीताई, की हम्म. सजीव मनुष्य आहे आणि त्याच्याविषयी आपण काय विचारलं असता देखील उत्तर तो येतो. हे आपल्याला मराठीमध्ये बोलताना ऑड वाटतं. हो, बरोबर हा, आहे. पण आता एक क्षणभर विचार करा. घोडा आला. हा, आता या वाक्याला आपण कोण आला, घोडा आला. काय आला, घोडा आला. मग तिथे का बरं तुम्ही घोड्याला काय म्हणून घोडा हे उत्तर दिलं? तो हा, मनुष्य पण सजीव आहे, घोडा पण सजीव होता. बरोबर आहे. मग घोड्याला जो न्याय द्यायला पाहिजे ग्रॅमॅटिकली तोच माणसालाही द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे, राईट. आणि सकर्मक. म्हणून आता लक्षात आलं. हा, म्हणून सकर्मक. हा, म्हणजे जरी तो असेल, मनुष्य प्राणी असेल, तरी कायचं उत्तर तो हे येऊ शकतं. तर पण हे असं ओळखायला कठीण आहे सर. नाही नाही नाही, काही कठीण नाही. आता तुम्हाला दुसरं एक उत्तर देतो. छोटस मूल आहे, लहान मूल आलं. हं? हे वाक्य बघा मराठीतलं. लहान मूल आलं. कोण आलं? लहान मूल. मुलाला. काय आलं? लहान मुलंच मुलाला. आहे. का हो तुम्ही उत्तर मुलं. दिलं कायचं उच्चार लहान मूल म्हणून? बरोबर आहे. तसंच ते तोलाही लागतं. हा, कोण कळलं आला? सर. तो आला. काय तो आला? आला. तो आला. तो आला. हो. बघा ना, स्त्री आली. कोण आली? स्त्री आली. काय हा, आली? स्त्री आली. स्त्री आली. हो. मग जो न्याय नपुसकलिंगाला लागतोय, स्त्रीलिंगाला लागतोय, तोच पुल्लिंगालाही लागला पाहिजे ना. लागला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर. हा, हे लक्षात घ्या. हो सर. कायचं उत्तर आलं म्हणून ते पुरुष पुल्लिंगाचं नपुसकलिंग होत नाही आयुष्यामध्ये. आपल्याला काय वाटतं की कायचं उत्तर हे कायम काहीतरी एक निर्जीव वस्तू असते. हो. हा, पण ती सजीव वस्तू पण असू शकते. हो सर, कळलं. हे नव्याने कळलं मला आता. कारण की हा, माझं ठीक ग्रामर आहे. फार काही छान नाहीये. इथे आणि अत्र आणि कदा हे अव्यय असल्यामुळे त्याचा काही बदल झाला नाहीये ना, नाही म्हणजे नाही, काही नाही, काही नाही. अव्ययामध्ये हा. कधी लिंग, वचन, विभक्ती, काळ काही नसतं. पण अव्यय नसता तर मग ते प्रथमेतच आलं असतं. नाही, मग आता आपल्याला इतर काय काय गोष्टी आहेत ते बघायला लागतील. म्हणजे ती जर का सह ची जर का विशेषण असती तर मग ती पुल्लिंगात गेली असती ती सगळी. बरोबर. ओके. हा. हा, पण सह षड वादने आगत म्हणजे तो 6 वाजता आला होता. मग इथे षड वादने काय होईल? सप्तमी मध्ये गेलं, कारण की सप्तमीमध्ये. कालवाचक आहे. बरोबर. हा हा, बरोबर. आलं लक्षात? हो. हा, म्हणजे जस्ट बिकॉज कर्ता प्रथमा पुल्लिंगी आहे म्हणून बाकी सगळे शब्द प्रथमा पुल्लिंगीत पाहिजेत असं नाही. नाही. हा, बरोबर. हा. पुढे आता कोण आहे? मोहिनीताई झाल्यानंतर आता छायाताई आहे. हो सर. तो येथे आला नाही. सह ताई तुमचा आवाज खूपच हे वरच्या येतोय. याच्यासारखंच आहे. ताई तुम्ही बोलताय पण आम्हाला ऐकू नाही येतंय. बाकी सगळ्यांना तसंच होतंय का?
हो हो नाही सर, आवाज येत नाही आवाज. अडखळतो आणि नीट ऐकून येत आहे सर. हा ठीक आहे, म्हणजे मी येथे एकटाच आला नाही. असं नाही. हा बोला आता बोला येते ताई, का आता ऐकू? ऐकू. हो हो हो, आता आलं. बोला बोला. तो येथे आला नाही. हा सह अत्र न आगत. बर ताई, मला आता यातलं आगतः. पहिल्यांदा आधी आगत हे धातू साधित हे आम्हाला लक्षात आलं, हो. पण धातू काय आहे? आता काय? आ अधिक गम. आगतम. आ आदि गम. गम धातू आहे ना, गम गच्छती होतं ना, आपण शिकलो हो, तो. गम गच्छति. बर. हा, गम आगतम. गच्छती म्हणजे जातो, आ गच्छती म्हणजे येतो. हो. हा, आता मग हे हो. हे जे हा. क्रियापद आहे ते सकर्मक आहे का अकर्मक आहे, कसं ओळखलं तुम्ही? सकारात्मक. अं, ताई परत एकदा उत्तर द्या. कसं आहे हे? सकर्मक आहे का अकर्मक आहे? आगत. सकर्मक आहे सर. बर, म्हणजे कोण आणि कायची उत्तरं वेगवेगळी येत आहेत का इथे ताई? नाही, तो आ- येथे आला नाही. कोण आला नाही, तो आला नाही. कुठे आला नाही, येथे आला नाही, नाही. कुठे कुठे नाही, कुठे कुठे या शब्दाचा प्रश्न येतोच पुढे. आपल्याला फक्त कोण आणि काय विचारायचं. हा. कोण आला, तो कोण तो आला आला. नाही, तो आला नाही. काय आला हा. नाही, तो आला नाही. हा. आताच मी तुम्हाला सांगत होतो ना मोहिनीताईंना, की हा. कायचं उत्तर अं, सजीव वस्तू असू शकतं. हा. हा, म्हणजे हो, याच्यामध्ये सजीव कोण आणि वस्तूंसाठी कायचं उत्तर एकच आलं. एकच आहे. हा, मग एकच जेव्हा उत्तर येतं तेव्हा ते क्रियापद कशा प्रकारचं असतं? अकर्मक असतं. सकर्मक. हा, आगत. मग आता अकर्मक मध्ये काय होतं? कर्त्याप्रमाणे धातू साधित चालतं. हो. हा, मग सह म्हणजे पुल्लिंगी येतो, तो तो. तो पुल्लिंग. म्हणून तो. आगत हा. झालं. बरोबर आहे. हा. म्हणून पूर्ण हो. वाक्य काय झालं? सह अत्र न आगत. हो. अत्र हे पण अव्यय आहे, न हे पण अव्ययच आहे. हो सर. येतंय का नक्की ध्यानात, का अजूनही गोंधळ उडतोय डोक्यात? गोंधळच आहे सर माझा. हे बघा, मी ते क्रियापदा. आपण बर, सगळ्या चर्चा मी परत करतो. एकदा सांगतो तुम्हाला. क्रियापदाला कोण आणि काय ही उत्तर प्रश्न विचारायचे. हा. त्याचं उत्तर जर का एकच आलं तर ते अकर्मक, हा. आणि त्याची बर. उत्तरं जर दोन वेगवेगळी आली तर ते होतं सकर्मक. हा, बघा आता मी दारू हो. प्यायली. हो. कोणी प्यायली? मी प्यायली. काय प्यायली? दारू प्यायली. काय? म्हणजे दोन वेगळी उत्तर आली. म्हणजे पिणे हे जे क्रियापद होतं ते सकर्मक हा. झालं. येतं हो. लक्षात? हो. हो सर. हा, बस. पुढे लताताई. हो. मग काय तू हत्ती पाहिला नाहीस? किम त्वया गजः न दृष्टः? हम्म तर हे सकर्मक होईल. दृष्टः हे क्रियापद आहे. तर कोणी दृष्ट हे धातू साधित क्रियापद आहे म्हणायचं. धातू साधित क्रियापद आहे. हा, काय आता कोणी पाहिला नाही, तू पाहिला नाही म्हणजे त्वया. तुझ्याकडून अं, किंवा तू. हा, म्हणजे तुझ्याकडून पाहिला नाही. काय पाहिला कित्वम. नाही? हत्ती पाहिला नाही म्हणजे गज पाहिला नाही. हा, म्हणून हे त्वया हे हे झालं म्हणजे क्रिया कर्ता झाला, आणि गज हा,
हे कर्म झालं, तर हे सकर्मक झालं. हा, सकर्मक तर होतच पहिल्यापासून. आणि दृश्यपश्य धातूचं पश्य दृष्ट हे धातूचं धातू सदित आहे, दुसरं हे आम्हाला कळलं. काळ. याच्यामध्ये युष्मत म्हणजे थोडक्यात त्वम, याची हा कर्ता होता, त्याची तृतीया केली आपण, त्वया. त्वया. हा. आता कर्म कशात यायला पाहिजे? जेव्हा कर्म कर्ता तृतीयेत गेला तेव्हा कर्म कशात जातं? प्रथमे. प्रथमेत. गजह तर प्रथमा गजच आहे, कारण की गज हा पुल्लिंगी शब्द आहे, तो हत्ती. म्हणून त्वया गजह न दृष्ट. आणि इथे आपल्याला काय असं विचारायचंय, म्हणून किम. किम त्वया गजह न दृष्ट. काय तुझ्याकडून हत्ती पाहिला गेला नाही का? आहे का? बघा, हिंदी मधला तुम्ही प्रश्न वाचा बघा, ते जास्त छान लक्षात येतं. क्या तुमने हाथी नहीं देखा? विशाखाताई, तुम्ही काहीतरी विचारू इच्छित होता का? हो, ते त्वयाच्या ऐवजी त्वम पाहिलं, त्वम म्हटलं तरी चालेल ना, म्हणजे प्रथमेत ठिकाण नाहीच. नाही, आता मग अकर्मक आणि सकर्मकची आपण हे बदलतोय ना. ओके, म्हणजे सकर्मकामध्ये ते कायम तृतीयेतच पाहिजे. हा, एक्झॅक्टली. तर मी विचारू काय? हा, बोला. दृष्ट हे आहे ते त नसल्यामुळे ते भूतकाळात आहे हे लक्षात यायला जरा त्रास होईल का? का दृश्यच दृष्ट नाही, आता बघा, तिथे देखील एक प्रकारे दृशला तोच प्रत्यय लागलेला आहे. दृष्ट असं थोडस आपण त जर का उच्चार करायला गेलो आणि मग ते पुढे त्याचं दृष्ट होतं. पण बघायला गेलं खरं तर तिथेही तोच लागलेला आहे खरा. त्यामुळे परवा जसं सरांनी सांगितलं की तोच प्रत्यय लागतो धातू साधितांमध्ये. आलं लक्षात सुकेशाताई? हो. हा, ठीक आहे. फक्त दृष्टाच्या बाबतीतच आहे ना हात न दिसणं? नाही, असे अनेक दृश्य सारखे इतरही धातू येतील ना पुढे आपल्याला, त्याच्या वेळी तुम्ही करा ना. हो, बघेल मी. हा, हीच तर घरी आपल्याला करायची आहे, सराव करायचा आहे. चालेल. पुढचं आता कोण घेत आहे? शेवट कोण झालं होतं आता? लताताईंनी घेतलं होतं ना? नाही, लताताईंच घेतलं होतं. मी झालो होतो. हा, मग आता अपर्णाताई आहेत. तर आता मी काय म्हणतोय की तुम्ही अभ्यासार्थ प्रश्न जे आहेत ना, ही तुमच्या पीपीटी मध्ये स्लाइड क्रमांक 78 आहे. तर ही तुम्ही घरी गृहपाठ म्हणून करा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, स्लाइड क्रमांक 78 हा तुमचा गृहपाठ आहे. एकंदर 250 पानी ही फाईल आहे, पीडीएफ ची फाईल आहे, त्यातला 78वं पान. आणि हे पण जे आहे हे पण अभ्यास म्हणून करायचं आहे तुम्हाला, 78 आणि 79. आणि वाक्यात सर्वनामांना बदलून वाक्य करायचे, म्हणजे अहम उपवनम गच्छामी, अहम भोजनम, आता अहमच्या ऐवजी त्वम केलं, फक्त सर्वनाम बदललं. अस्मदचं अहम आपण होतं, युष्मद हे दुसरं सर्वनाम आपण शिकलो, त्याचं त्वम होतं. एकदा मी तुम्हाला परत दाखवतो, तुम्ही हे केलेलं होतं अगदी सुरुवातीला. हा, हे बघा, त्वम इथं केलं होतं आपण, युष्मदचं त्वम तू. आणि याच्या अलीकडचा जो धडा होता त्याच्यामध्ये आपण हे केलं होतं, अहम केलं होतं. बघा इथे ही सर्वनाम आहेत सगळी, सर्वनामांना संबोधन नसतं कधी. ठीक आहे,
तर आपण कुठपर्यंत आलो होतो? 78 आणि 79 म्हणजे 78 आणि 79 हे दोन्ही तुमचे गृहपाठ आहेत. हम्म? आपल्याला टोटल किती बघायचे आहेत? बरं ठीक आहे. हे पण घ्या तुम्ही, कारण की परत सर्वनामांनाच बदलायचंय. हं. बघा, अस्मद आणि युष्मद. हं. आणि पुल्लिंगामध्ये तद येतं. स्त्रीलिंगामधलं तद म्हणजे ती या अर्थी. हं. आणि नपुंसकलिंगामध्ये तत्. हे लक्षात हे करता येईल का तुम्हाला? 80. हो, म्हणजे मम गृह, माझे घर आहे, ते फक्त ममच्या ऐवजी वेगवेगळ्या ह्याच्यात ते गृहम बरोबर आहे. तसं. तव, तस्य, तस्या असं या प्रकारे. हं. इथे तव गृहम म्हणजे तुझं घर आणि तस्य गृहम म्हणजे तव म्हणजे हा, तव म्हणजे तुझे, तस्य म्हणजे त्याचे. त्याचे घर. ओके, हे बघा तिचे घर. त्याचे, आता तिचे. ताई, हे कोण विचारत होता आता प्रश्न? मी सुकेश. अच्छा, सुकेशाताई. आता तुम्ही आणि मी आपण जर का एकमेकांशी बोलत असू तर आपण तू आणि मी या याच्यात बोलू, बरोबर? तुम्ही मला तू म्हणाल, मी तुम्हाला तू म्हणेन, तेव्हा तव गृह असं म्हणू. पण आता तुम्ही आणि मी बोलतोय आणि आपण निशिगंधाताईंच्या घराबद्दल बोलतोय, म्हणजे तिराहित व्यक्तीविषयी बोलतोय आपण समजा, त्यावेळेला आपण तस्या गृहम म्हणू, कारण की निशिगंधाताई स्त्रीलिंगी आहेत, त्यामुळे त्यांना आपण तस्या म्हणायला लागेल. आलं लक्षात. आलं लक्षात? हा. आलं. हे जे चार्ट आहे तो ऍक्च्युली उत्तर आहेत आपल्याला उत्तर आहेत, काय पण उत्तर आता दिली आहेत, पण खरं हे तुम्हाला हे करायला त्यांनी करायला अभ्यासार्थ हवं. दिला हा. होता. पण हा, हरकत म्हणजे नाही, तुम्ही हे जरी नुसतं वाचून जरी काढलं आणि लिहून काढलं ना, तरी तुमच्या डोक्यामध्ये काही काही गोष्टी बसतील. निदान हे सगळे पाठ षष्ठी, करा. षष्ठी विभक्ती तुम्हाला लगेच लक्षात येईल सर्वनामांची. बघा इथे, हो की नाही? मम आवयो अस्माकम. ठीक आहे, मग आपण असं ठरवतोय की 78, 79, 80 आणि 81. काय वाटतंय तुम्हाला? एवढं अभ्यास करून याल का उद्यापर्यंत, का नाही वाटतंय का हे वर्गात घ्यायचं? मग करून येऊ सर. वर्गात घेऊ सर. 81 पण करून याल. मग आपण एक काम करूयात की मग वाटल्यास आपण पान क्रमांक 82. ठीक आहे, मग आपण एक काम असं करू की नाहीतरी तुम्हाला बघायचंय ना फक्त, मग 78 ते 82 सगळी गृहपाठ करा तुम्ही. 78 ते 82 तुम्हाला स्वाध्याय आहे आणि घरी अभ्यास करायचा आहे. आणि 83 मात्र आपण इथं करू वर्गात. म्हणजे मग आपल्याला बऱ्यापैकी थोडा वाक्यात येईल सगळं. आणि हे बघा, इथे खूप छान हा चार्ट दिलेला आहे बघा. हा पण तुम्ही बघा पान क्रमांक 85 वर. इथे मराठीमध्ये देखील तुम्हाला सगळं देतील, मराठी, हिंदी, इंग्लिश फक्त नाही दिलेलं, ते चांगलं केलंय. पण हे जास्त तुम्हाला समजेल बघा. आणि तसंच त्वमचे पण पूर्ण विस्तृत हे दिलेले आहेत. तुभ्यम तुझ्यासाठी, तेरे लिए, तुम्हारे लिए, युवाभ्याम तुम्हा दोघांसाठी, तुम दोनों के लिए. तर माझ्या मते तुम्ही हे जेव्हा सर्वनामांचा 78 ते 82च्या स्लाइड मधल्या स्लाइड्स मधलं कराल ना, त्यावेळेला पेज म्हणजे पान क्रमांक 85 आणि 86 वरचे चार्ट 2-3 वेळा पहिले वाचा आणि मग वापरायला शिका. ठीक आहे. आणि मग नंतर आपण पुढचं ते करणार आहोत. म्हणजे आता आपण पुढच्या वेळेला जेव्हा येऊ वर्गात उद्याला, तेव्हा आपण 83 आणि 84 या 2 स्लाइड करणार आहोत इथे. ठीक आहे.
तो आणि मग नंतर